पूर्व नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादा गटाच्या विभागीय कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 26 मधून ब्रह्मानंद मस्के यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली। मस्के म्हणाले की संधी मिळाल्यास प्रभाग क्रमांक 26 चा सर्वांगीण विकास करून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यात प्राधान्य दिले जाईल। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात ठोस काम करून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। पक्षाची ताकद वाढवून आगामी निवडणुकीत विजय मिळवू असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। मी ब्रह्मानंद पुष्पलता जानबा मस्के, पूर्व नागपूर अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार यांच्या विचारावर चालणारी आमची पार्टी आहे। तसेच प्रफुल्लभाई पटेल साहेब, सुनीलजी तटकरे साहेब आणि नागपूर शहराचे निरीक्षक राजेंद्र जैन साहेब व आमचे नागपूर शहराचे अध्यक्ष अनिलजी अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवनकर यांनी जो आम्हाला मार्ग दाखवला किंवा त्यांनी सांगितलं आहे की आपल्या पक्षासाठी प्रत्येक विभागामध्ये कार्यालय असायला हवं, यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आपण पूर्व नागपुरातील जनतेसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या काही समस्या असेल ते सोडवण्यासाठी आज आपण या ठिकाणी माझ्या नेतृत्वात पूर्व नागपूरच्या विभागीय कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटन करण्यासाठी नागपूर शहराचे अध्यक्ष श्री अनिलजी अहिरकर, श्रीकांतजी शिवनकर, ग्रामीणचे अध्यक्ष अनिलजी अहिरकर, आमचे राजाभाऊ ताकसाडे, महिलांचे अध्यक्ष सुनीताताई एरणे, भजनसिंग परिया साहेब, युवकचे अध्यक्ष खांडेकरजी, असे अनेक नागपूर शहराचे दिग्गज नेते आज या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित होते। यामार्फत आपल्याला एकच सांगू इच्छितो की पूर्व नागपूरच्या या विभागीय कार्यालयामधून कोणताही व्यक्ती आपल्याकडे आला या कार्यालयात समस्या घेऊन, जर तो व्यक्ती रडत जर येत असेल आणि आला आणि आपले प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं काम या पूर्व नागपूरच्या विभागीय कार्यालयातून होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतोय। महानगरपालिकेचा निवडणुकीचा सध्या आता बिगुल वाजलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 26 मधून आपण पण दावेदारी केलेली आहे आणि मागील 8 वर्षापासून तुम्ही तिथे बरेच कार्य केलेलं आहे। तुमच्या माध्यमातून बराच काही तिथे विकास पण झालेला आहे। या संदर्भात तुम्ही काय बोलाल, म्हणजे कोणकोणती कामे केलेली आहेत त्यात? बघा, आपल्या पूर्व नागपुरामध्ये प्रथम सांगू इच्छितो राष्ट्रवादी आणण्याचं काम ब्रह्मानंद मस्के आणि मस्के परिवाराने केलेलं आहे। आपल्याला सांगू इच्छितो की या रिंग रोडच्या पलीकडे विकासच नव्हता। श्रावणनगरमध्ये, प्रिन्स सोसायटीमध्ये, अब्बुमिया नगर, आत्ताही आपण जर बघितलं तर अंतुची नगरमध्ये बेहाल आहे लोकांकडे कचरा डंपिंगमुळे। या ठिकाणी श्रावणनगरमध्ये आपण रस्त्याचं काम करून दिलं। ऑरेंज नगरमध्ये गटर लाईन पूर्ण निकामी झाली होती, ती गटर लाईनचं काम करून देण्यात आलं। इथे श्रीकृष्णनगर, आपण म्हणतो की श्रीकृष्णनगरमध्ये काम झालेलं आहे, परंतु काहीच काम झालेलं नाही। तिथले गटर लाईन पूर्ण निकामी झालेली आहे, लोकांना आजही त्रास आहे। त्या ठिकाणी आपण नेहरू नगर झोनमार्फत त्यांचं आपण गटर लाईनचं काम करून दिलं आहे। आपल्याला सांगू इच्छितो ज्या भागात स्ट्रीट लाईटचे काम झाले नाही त्या भागात सुद्धा स्ट्रीट लाईटचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ब्रह्मानंद मस्के यांनी केलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही आमच्या पूर्व नागपूरमधून 4ही पॅनल राष्ट्रवादीचं लढवू, त्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि त्याचकरिता विभागीय कार्यालय म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहे। प्रभागाचं पूर्ण निवडणुकीचा कारभार या ठिकाणून चालण्यात येणार आहे आणि जे मी कार्य केले त्या कार्याचं आज परतफेड म्हणून मला माहिती आहे। आज विभागीय कार्यालयाचं उद्घाटन होतं। 200 ते 250 लोक आपण या ठिकाणी बघू इच्छिता होते। कशासाठी? ब्रह्मानंद मस्के यांनी केलेल्या कामाबद्दल हीच माझी पोचपावती आहे आणि मला नक्की यांच्यावर विश्वास आहे की येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे मला आपला जनमत देतील असं मला आशा आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये मुख्य समस्या आहे म्हणजे ती डम्पिंग यार्डची आणि त्या डम्पिंग यार्डमध्ये ज्या पूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्या जाते, या संदर्भात आपलं नियोजन समोर काय असणार आहे जर तुम्हाला संधी मिळाली तर? बघा, आपण तर शास्त्रीय जे कचरा घर आहे मुळात त्या एरियामध्ये सायंकाळच्या वेळेस जाण्याची इच्छाच होत नाही, कारण की ते धूळ, वास, ज्या ठिकाणी हवा पसरली त्या इलाक्यात हवा ती दुर्गंधी जाते। माझं प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या जर मी नगरसेवक जर झालो तर सर्वप्रथम हा जो कचरा घर आहे तो हटवू शकणार नाही,
नियमाने काय चारही भागांनी चारही दिशेकडे तो कचराघर असायला पाहिजे, परंतु तो पूर्व नागपुरात आलेला आहे. परंतु आलेला आपण आता काही करू शकत नाही. पण त्यासाठी आपण हे करू शकतो की शास्त्रीय पद्धतीने आपण जो तो कचऱ्याचा विल्हेवाट कसा लावू शकतो, दुर्गंधी कमी कशा पद्धतीने करू शकतो होईल याचं धूर अक्षरशः तिथे तो कचरा जाळला जातो, तिथचे कर्मचारी जाळतात, हे माझ्याकडे कंप्लेंट आलेले आहे. तो कसा रोखता येईल आणि प्रदूषण कसं थांबवता येईल यासाठी मी मी काम करेल आपलं हे मी सांगू इच्छितो. मतदारांना काय आवाहन करा शेवटचं? मतदारांना एकच आवाहन करेल की येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचं पूर्ण पॅनल राहील 4 जणांचं, त्या पॅनलला आपण सहकार्य करून भरघोस मतांनी आपण निवडून द्यावं. आणि निवडून देणारच जे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझ्यामार्फत होत आहे त्याचं श्रेय नक्कीच आमचे हे देईल, जनता देईल अशी मी त्यांच्या माहिती आहे आणि नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि एक सांगू इच्छितो, एक खास म्हणजे आपण प्रश्न विचारला पण मी सांगू इच्छितो की आपल्या या पूर्व नागपुरामध्ये खास करून अंगणवाडी नाही आहे. त्यासाठी मी सगळ्यात जास्त प्रयत्न करणार, कारण की शिक्षण हे मुलांसाठी खूप अत्यंत गरजेचं आहे. आरोग्य तर बनत आहे हॉस्पिटल, परंतु शिक्षणासाठी अंगणवाडी हे करणं आवश्यक आहे. या जनतेची माझ्याकडे अंगणवाडीसाठी भरपूर लोक येतात, अंगणवाडी या एरियात नाही येण्यात मी तो प्रयत्न मी नक्की करणार.